शिकविले ते बोल, बोले तैसी नाही ओल. आता देवा संदेह नाही, वाया गेलो यासी काय. एकांताचा वास, नाही संकल्पाचा नाश. बुद्धी नाही स्थिर, तुका म्हणे शब्दाधीर. आता देवा संदेह नाही, वाया गेलो यासी काय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाच्या समोर खेद व्यक्त करतात. कालच्या अभंगाच्या पुढचा हा अभंग आहे आणि बहुतेक एकाच वेळेला या दोन्ही अभंगाची रचना झाली असावी, असा या अभंगामध्ये कारण कार्यभाव आहे. कालच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी देवापुढं खेद करत असताना सांगितलं की देवा, लोक मला चांगलं म्हणतात पण माझ्या चित्तामध्ये समाधान नाही. माझं चित्त तळमळत आहे, चंचल अशा प्रकारचं आहे. आणि याचाच अर्थ आहे की मी हितापासून दूर गेलोय. हितापासून मी दूर गेलो. असं म्हटल्यानंतर तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही तर हिताची साधना करत आहात, कीर्तनं चालू आहेत तुमची, प्रवचन करत आहात, अभंगाची रचना करत आहात, लोकांना उपदेश करत आहात, भगवत चिंतन अशा प्रकारचं चालू आहे. आणि हिताचं साधन चालू असताना साध्यापासून दूर झालो असं का तुम्हाला वाटतं? साधना करून जर मनुष्य साध्यापासून दूर होत असेल तर मग साध्य कशाने प्राप्त होणार आहे? जे साधनाच करत नाही त्यांना प्राप्त होईल साध्य. किती व्यवस्थित अशा प्रकारचा तुमचा परमार्थ चालू आहे, तुमचंही होत आहे, तुमच्यामुळं लोकांनाही अशा प्रकारचं घडू लागलेलं आहे. अनेकिया जीवा होईल उद्धार, तेही उपकार घडती कोटी. नावेसारखं तुमचं जीवन आहे, जशी नाव पाण्यावर स्वतः तरते आणि अनेकाला तारते. करोनी चिंतन करवी अनेका, तोया झाला लोका नाव जगी. असा भाग असताना तुम्हाला असं का वाटायला लागलं? का तुम्ही खेद करत आहात? का तुम्हाला असं वाटतंय की आपण हितापासून काय होऊ लागलो? दूर होऊ लागलो. अशा प्रकारचं वाटण्याचं कारण काय आहे तुम्हाला? हितापासून दूर झाल्यासारखं का वाटतं? हिताचं स्वरूप काय आहे? हिताच्या जवळ जाणं म्हणजे काय आहे आणि हितापासून दूर जाणं म्हणजे काय? हिताचं स्वरूप काय आहे? हिताच्या बाबतीत समाजामध्ये विप्रतिपत्ती आहे. विप्रतिपत्ती हा शास्त्रीय शब्द आहे. विप्रतिपत्ती शब्दाचा अर्थ अनेक काय आहेत? मत आहेत. एकमत नाहीये. म्हणजे अमुक होणं हे हित आहे असं समाजामध्ये नाही. कोणी कशाला हित मानतं, कोणी कशाला हित मानतं, कोणी कशाला हित मानतं नाही का? एखाद्या मुलाला चांगल्या प्रसिद्ध अशा प्रकारच्या शाळेत नुसतं ऍडमिशन जरी मिळालं, लोक म्हणतात कल्याण झालं त्याचं. काय झालं? अहो, त्या शाळेत त्याला काय मिळालं? ऍडमिशन. एखाद्या शाळेमध्ये प्रसिद्ध शाळा असेल तर ऍडमिशन नाही मिळत. तिथं महाराज 98% पुढे घ्यायला सुरुवात करतात. 98%, 95%, 90% एवढे मार्क असतील तरच त्याला तिथं घेतलं जातं. आणि मग असे हुशार विद्यार्थी असल्यामुळं, त्यांच्या सुविधा असल्यामुळं आणखीन ते पुढे काय होतात? चमकले जातात. अशा शाळेमध्ये डोनेशन देऊनही नंबर लागत नाही, वसिले लावावे लागतात, काही करावं लागतं. आणि अशा शाळेमध्ये तुमच्या मुलाचा काय लागला? नंबर लागला. तुमच्या मुलाचं काय झालं? कल्याण झालं, हित झालं. आता महाराज त्या शाळेत जर नुसतं ऍडमिशन मिळाल्यावर हित होत असेल तर ते शाळा ज्याने काढलेली आहे त्याचं काय झालं असेल? ज्या कोणी शिक्षण सम्राटाने ती शाळा उभी केली, शाळा चालवतात,
त्यांचं तर हित होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ते शाळेचे मालक आहे. त्या शाळेत नुसत्या प्रवेश झाल्यावर जर त्याचं कल्याण होत असेल तर त्या शाळेच्या मालकाचं काय कशालाही कल्याण मानतात आणि कशालाही हित मानतात. समाजाला हिताचं स्वरूपच माहिती नाहीये. कोणाला पोरगा झालं कल्याण झालं, कोणाला नोकरी लागली कल्याण झालं, कोणाला तिकीट मिळालं तरी कल्याण झालं, अजून निवडून बी आला नाही. एखाद्या पक्षाने त्याचं काय केलं, तिकीट जरी मंजूर केलं तरी लोक म्हणतात त्याचं कल्याण झालं. तेव्हा कल्याणाविषयी समाजामध्ये काय आहे, विप्रतिपत्ती आहे, अनेक मत आहेत. वास्तव कल्याणाचं मत कधी होतात, ज्या वेळेला वास्तव स्वरूपाचं ज्ञान नसतं त्यावेळेला मग त्याच्याविषयी वेगवेगळी मतं निर्माण होतात. एक तर पूर्ण ज्ञान नसेल, ज्ञान अधुरा असेल किंवा अयथार्थ असेल तर मग वेगवेगळी मतं अशा प्रकारचे तयार होत असतात. ते शास्त्रामध्ये दृष्टांत दिलेलं आहे. काही आंधळ्या माणसाची दिंडी म्हणजे मोर्चा चालला होता. आंधळे माणसं एकत्र आले आणि काही त्यांच्या काही मागण्या होत्या, त्या मागण्या पूर्ण करून घेण्याकरता आंधळे माणसं, आपल्याकडे एकच आहे तसे बरेच होते तिथं, आणि चालला ते रस्त्याने चालले. हुशार असतात आंधळे माणसं. एक सांगून ठेवतो, आंधळ्या माणसाचे व्यवहार करत असताना एकट्याने कधी कधी जाऊ नका. डोळ्याची शक्ती बुद्धीमध्ये अवतरलेली असते, हुशार असतात, बहुतेक हुशार असतात. तर तिथं थोडीशी त्यांना गडबड ऐकू आली रस्त्याला एका ठिकाणी चौकामध्ये. मग त्यांनी काय रे ते म्हणे काय, जवळच्या म्हणा का हो म्हणले, इथं कशा करता लोक जमलेले आहेत. म्हणजे याला दिसलं नाही तरी त्यांनी इथं लोक जमलेले, कशा करता लोक जमलेले. अहो ते म्हणे हत्ती आलेला आहे, तो हत्ती पाहण्याकरता. हत्ती आलाय? हो हत्ती आलाय. ए श्याम्या, अरे हत्ती आलाय म्हणते. त्यांच्यात बोलायला लागले. आपणही नुसतं नाव ऐकलेलं आहे, चला ना बघू मग हत्ती. तो म्हणजे का आम्हाला जवळ जाऊ देतात का? हा म्हणले काय अरे, आता आंधळ्याचं पानं म्हणजे काय, चापच ना. मग ते सगळे आंधळे त्याच्या भोवती, हत्तीच्या भोवती गेले, हात लावला त्याला. आता सगळ्या हत्तीला काही हात लागला नाही. कोणाचा शेपटाला लागला, कोणाचा पायाला लागला, कोणाचा त्याच्या त्या पाठीला लागला, कोणाचा सोंडेला लागला. आणि मग ते पाहून पुढे निघाल्यानंतर म्हणलं अरे हत्ती तर सापासारखा राहतो. कोण म्हणला? ज्याचा हात सोंडेला लागला होता तो म्हणे हत्ती तर सापासारखा राहतो. तो म्हणे तू म्हणजे सावध आहे ना, काय घेऊन आला? काय झालं? सापासारखा राहतो हत्ती? मग कशासारखा राहतो? सोपासारखा. हत्ती कशासारखा राहतो? सोपासारखा. कारण त्यानं कशाला हात लावला होता? कानाला हात लावला होता. ते म्हणे तुम्ही दोघं आहे का नाही, मला तर वाटतंय तुम्हाला आता मोर्चात नेण्यापेक्षा दवाखान्यात नेलेलं बरं राहील. का रे? अरे यांच्या काहीतरी डोक्यावर परिणाम झाला दिसतो. कशाहून? अरे हत्ती खांबासारखा आणि एक म्हणतो सोपासारखा आणि एक म्हणतो सापासारखा, कोणी म्हणतंय भिंतीसारखा. तर याला म्हणतात विप्रतिपत्ती. का तर अधुरं त्याचं ज्ञान आहे, एक अवयवाचं अशा प्रकारचं ज्ञान झालं. आणि त्याच्यावरून त्यांनी ते तसं हिताचं वास्तव स्वरूप काय आहे, हिताचं अधुरा अशा प्रकारचं ज्ञान आहे. एखाद्या अंगाचं ज्ञान असतं त्यालाच हित मानलेलं आहे. तेव्हा हिताचं वास्तव स्वरूप काय आहे, संतांनी शास्त्रकारांनी हिताचं वास्तव स्वरूप सांगितलेलं आहे. तेव्हा हिताचं वास्तव स्वरूप आहे दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होऊन जीवन परमानंद स्वरूप होणं, म्हणजेच मुक्त होणं, उद्धार होणं, भवसागरातून तरुण जाणं, कारणासह दुःखाचा नाश होणं, याचं नाव हित आहे. मग ते ऍडमिशन मिळाल्यानंतर घडतं नाही, काही संबंध नाही हिताचा. पोरग झाल्यानंतर तसं होतं नाही, मग हिताचा संबंध नाही. निवडून आल्यानंतर तसं होतं नाही, हिताचा संबंध नाही. हे तात्पुरतं सुख मिळतं. सुख मिळणं हे हिताचं स्वरूप आहे, पण तात्पुरत्या सुखाला हित नाही म्हटलं जात. कायमचं सुख आणि दुःख विरहित अशा प्रकारचं ते सुख असावं लागतं. तात्पुरत्या सुखाला काय मानू लागले? हित मानू लागलेले आहेत. तुकोबारायांना हिताचं स्वरूप ज्ञात होतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की लोक मला चांगलं मानायला लागलेत, पण माझ्या हितापासून असलेला जो अंतर आहे तो वाढत चाललेला आहे. माझ्यापासून हे दूर दूर होत चाललेलं आहे असं मला वाटतंय. त्याच्यावर लोकांनी प्रश्न विचारला की हिताचं साधन तुम्ही करत आहात, तुम्ही कथा कीर्तन करत आहात, आणि तुमचं कसं काय हित अंतरेल असं तुम्हाला वाटतंय? अहो तुमच्यामुळं लोकांचं हित व्हायला लागलं, लोकांचं कल्याण होऊ लागलेलं आहे, आणि तुम्ही हिताला अंतरेल कसं काय, हे कसं काय म्हणता तुम्ही?
तुकोबाराय पुन्हा देवाकडे आपला मोर्चा वळवलाय तुकोबारायनी, आणि तुकोबाराय त्याच्यावर आपली परत प्रतिक्रिया व्यक्त करतात. देवा, बोलतोय मी, समाजासमोर उभं राहून ज्ञानाच्या गप्पा मारतोय, वैराग्याच्या विषयी बोलतो, भगवत भक्तीविषयी बोलतो, भगवत स्वरूपाविषयी सांगतो. हे बोलतो मी, पण ते बोलतो म्हणजे कसं बोलतो? शिकलेला बोलतो. शिकविले ते बोल, बोले तैसी नाही ओल. ते बोल शिकविले तैसे बोले. जसं मला शिकवलं तशा प्रकारचं मी बोलतो. पण जसं बोलतो तशा प्रकारची ओल अंतःकरणात मात्र नाहीये. माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात ते कोरडे शब्द आहेत, कोरडे शिकवलेले शब्द आहेत. बोलणाराचे 3 प्रकार पडतात. अनुभव घेऊन बोलणारा एक वर्ग आहे, शिक्षण घेऊन बोलणारा एक वर्ग आहे, आणि काहीच न करता बोलणारा एक वर्ग आहे. नाही का? अनुभव घेऊन बोलणाऱ्याला संत म्हणतात, शिकून बोलणाऱ्याला विद्वान म्हटलं जातं, आणि जे शिकतही नाही, अनुभवही घेत नाही, तसंच बोलतो, त्याला नाव अजून ठेवलंच नाही. तुम्ही ठेवा, काय ठरवायचं त्याला नाव ठेवायचं ते. तेव्हा तुकोबाराय ह्या दुसऱ्या वर्गाचा आपण असं सांगतात की मी बोलत असलो तरी अनुभवाचं बोलतोय असं नाही. कशाचं बोलतोय? शिकवल्याला बोलतो. आणि मग जे शिकलो आपण त्याचा अनुभव जर घेतलेला नसेल आणि नुसतं बोलत असू तर त्या बोलण्याचा त्याच्या वागण्याशी काही संबंध राहत नाही. त्या बोलण्याचा त्याच्या वागण्याशी काही संबंध राहत नाही. ते शिकवलेल्या पोपटासारखं होतं. पोपटाला जसं शिकवलं ते तसं काय करतं? बोलतं. त्याचा अर्थ नाही कळत त्याला, त्याप्रमाणे ते वागतही नाही. ते आपलं नुसतं तसंच बोलत राहतं. एक काल असा होता की त्यावेळेला पोपट पाळायचा जमाना होता, जसं आता कुत्रे पाळायचं आहे तसं. अलीकडे हौसाने लोक काय पाळतात? गायी नाही, गायी नाही पाळत, कुत्रे पाळतात. कुत्रे, गायीच्या कत्तल करणारे कारखाने, कुत्र्याचे कत्तल करणारे कारखाने बी नाही अजून. कुत्रे पाळतात, हौसाने लोक पाळतात मरस. आता शेतकरी वगैरे असेल तर त्याला ते शेतामध्ये राहायचं असेल वस्तीवर तर कुत्रे आवश्यक असतात, पण शेतकरीच पाळतात असे नाही. आणि शेतकऱ्याचे कुत्रे आपले गावरान असतात, बंगल्यावाले. ज्याच्या घराला चौकडून काय असतं? कुंपण असतं नाही का, भिंतीचं. त्याच्यावर तार लावलेली असते, पुन्हा वरच्या बाजूला असं फांगड केलेलं असतं शिंगाडासारखं, म्हणजे वरून कोणालाही काय होऊ नये, चढता येऊ नये. गेट एकच असतं, त्या गेटवर सुद्धा खांद्याला बंदूक लटकवलेला माणूस उभा असतो. म्हणजे एवढी व्यवस्थित असते. त्याच्याकडे सुद्धा काय असतं? ते कुत्रं असतं, कुत्रं. आणि महाराज त्या कुत्र्यावर एवढा खर्च करतात, 3-3 माणसं त्याच्या कामाला असतात. हे जेवायला बसलं तरी कुत्रं शेजारी असतं. पोरगं नाही घेत पण कुत्रं घेतं. मग सांभाळू नाही का कुत्रे? सांभाळावे, पण एवढं प्रेम नाही करावं. एवढं प्रेम केलं की मग पुढचे कुत्र्याच्याच जन्माला जावं लागेल, दुसरं काय होणार आहे? प्रेम देवावर करावं, सगळ्याला सांभाळावं. तेव्हा आता कुत्रे सांभाळायचा जमाना आहे, तसं त्यावेळेला पोपट पाळायचा जमाना होता. बदलत जाते, हौस असतेच. फरक पाय पडलेला आहे असं नाही, फक्त बदल झालेला असतो. तेच सगळं चाललेलं आहे पूर्वीच. आता सुधारले, काय सुधारले फिधारले नाही, बदलले. सुधारले नाही, काय झाले? बदलले. पूर्वी महाराज काही काही हौशी माणसं होते, ते ओटा वगैरे असं दररोज हिरवगार शेण आणायचे, त्याने सारवायचे, इतकं सुंदर दिसायचं. आता भारी काय लावतात? फरशी घालतात. मग काय झालं? सुधारलं का बदललं? बदललंय, सुधारलं नाही महाराज. त्या फरशीवर पाय ठेवला का ठणका लागतो हिवाळ्यामध्ये,
असा खालून ठणका. चप्पलच वापरावा लागतो मग घरात सुद्धा. मग भाकरी करताना सुद्धा चप्पल घालून बाई भाकर करते. करणार काय? कारण फरशी एवढी गार असते. त्याच्यामुळे सुधारणा फिधारणा नाही. ह्यो काय आहे? बदल आहे, बदल. सुधारणा शब्दाचा अर्थ बदल. तर ते असं मला सांगायचं, ते राघू पोपट पाळण्याचा तो जमाना होता. पण पोपट पाळायचे, ते पोपट विकायचे, पण भारी किंमत असायची चांगले पोपट असले तर. नाही का, पशुलाही आज किंमत आहे. घोड्याची मला 30-30 लाखापर्यंत घोडे जातात. गाड्याच्या किमती कमी आहे, एवढे घोड्याच्या काय आहेत किमती. चांगले जातीवंत घोडे असले तर 70-70, 75-75 लाखापर्यंत. तर ते मग ते पोपटाला पकडणारे लोक असायचे त्यावेळेला. ते पकडणारे विकायचे, मारायचे. पण एकाने पोपट पाळलेला, त्याला असं वाटायचं की चला एखाद्या वेळेला हा जर आपल्याकडून दरवाजा उघडा राहिला तर उडून जाईल, आणि उडून गेला, आणि जर एखाद्या पकडणाऱ्याच्या हातात सापडलं तर मरेल विनाकारण. म्हणून त्याने त्याला शिकवलं. कोणाला? पोपटाला. काय शिकवलं? पोपटा दरवाजा उघडा राहिला तरी उडून जाऊ नको. त्याने ते पाठ केलं. पोपटा दरवाजा उघडा राहिला तरी उडून जाऊ नको. उडून गेलास तरी नळिका यंत्रावर बसू नको. बसलास तर ते नळिका यंत्र काय होतं? फिरतं. फिरलं तरी त्यांनी तुला पकडलेलं नाही असं समजून सोडून दे आणि दूर उडून जा. त्याने तसंच पाठ केलेलं. आणि ते नेमकं एक दिवशी ते फळं ठेवताना ते फळ ठेवलं, दरवाजा उघडा राहिला. मरच ते दरवाजातून जातानाच म्हणत असतो, पोपटा दरवाजा उघडा राहिला तर उडून जाऊ नको, असं म्हणत म्हणत उडून जात राहतो. नाही का? म्हणत म्हणजे घरात काहीतरी एखाद्या वस्तू वाटण्या होत असताना, भावाभावाची भांडणं होत असतात, तेव्हा हरिपाठ म्हणताना लटिका व्यवहार म्हणता म्हणता भांडणं चालू असतात. पोपटा काय फरक आहे असं काही नाहीये. तर शिकलेलं फक्त आम्ही काय करतो, बोलतो त्या शब्दाचा अर्थ आमच्या अंतःकरणामध्ये जिरपलेला आहे, त्याप्रमाणे आमचं अंतःकरण बनलंय, आचरण बनलंय, असं काही नाहीये. पोपटपंची झाली, पोपटपंची. गपोट शंकासारखं झालंय. देव तुकोबाराय म्हणतात, देवा आमचं बोलणं म्हणजे गपोट शंकासारखं आहे. गपोट शंक म्हणजे काय? गपोट शंकाची कथा अशी आहे, एक असा गरीब होता, फारच गरीब होता. परेशान झाला, काम करू करू. पोरगा होता, त्याचे पाहुणे रावळे श्रीमंत, मामा खूप श्रीमंत, पण यांना काही मदत करत नसे. खूप एक दिवशी तो रडायला लागला. कोणीतरी त्याला साधू भेटला, गोष्टीतलाच तो. त्याने का रे बाळा रडतोस? ते म्हणे काय करू महाराज, इतका दारिद्र्याने पछाडलो, खूप काम करावं तरी काही मेळ बसत नाही. भाकरी असते तर चटणी नसते, चटणी असते तर भाकर नसते, नको झालंय जीवन. अरे म्हणे असं काय करतो तू असं कर, समुद्र रत्नाकर आहे, तू समुद्राकडे जा आणि त्याची काय कर, प्रार्थना कर, अनुष्ठान कर, त्याला प्रसन्न करून घे. त्याला जर तू प्रसन्न केलास तर तो तुला मदत करेल. रत्नाकर आहे तो. मग तो समुद्राकडे निघाला. मध्ये त्याच्या मामाचं गाव. मग तो हा आलेला आहे तर महाराज त्यांनी जाताना त्याला जनावराच्या कोट्यात झोपवलं घरी. महाराज फार वाईट आहे दारिद्र्य. म्हणून तर व्यासांनी म्हटलेलं आहे की दारिद्र्याच्या दुःखापेक्षा मरणाचं दुःख बरं आहे. जिवंतोपी मृता पंच. व्यास आहे ना, बरी कीर्ती. दरिद्रो पहिला नंबर कोणाचा आहे? दरिद्री माणसाचा. पुढं आपण श्रीमंत होऊ या आशेनं मनुष्य जगतो, नाहीतर अन्यथा कुठंही त्याचा काय होत असतो, अपमान होतो. खरं असलं तरी कोणी त्याचं ऐकत नाही. त्याला गोठ्यात झोपवलं. जाऊ द्या म्हटलं काय. तिथून दुसऱ्या दिवशी पहाटेच निघून गेला, समुद्राच्या काठावर गेला. तिथं त्यांनी काही उपासना वगैरे केली. समुद्र पटदिशी प्रसन्नही झाला. काय बाबा, काय तुझी इच्छा आहे? तो म्हटलं मी दरिद्र्याने खूप पिडलेलो आहे, मला काहीतरी मदत कर. मग समुद्राने त्याला एक शंख दिला. ते म्हणे तू या शंखाची पूजा करत जा. पूजा वगैरे झाली की हा शंख
तुला दररोज 2 तोळे सोनं देत जाईल. रोज 2 तोळे सोनं, 30,000 रुपये, म्हणजे 60,000 रुपये रोज. वाढलं तर पुन्हा काय प्रश्नच नाही. खुश झाला महाराज तो. त्याने तिथंच पूजा वगैरे केली, तर लगेच 2 तोळे दिले. मग तो शंख घेऊन आला अति प्रसन्न पुन्हा मामाकडं. मामाला वाटलं जाताना तर असा रडत होता, आता लयच प्रसन्न आहे. का रे बाबा, काय झालं, समुद्राकडे गेलता? म्हणले मामा, आपल्या साधनेला फल मिळालं, समुद्राने मला शंख दिला, तो दररोज 2 तोळे सोनं देतोय पूजा केल्यानंतर. असो. आणि मग त्याला खोलीत झोपवलं महाराज. मग गोठ्यात नाही, मग खोलीत झोपवलं. आणि त्याला झोप लागल्यानंतर त्या मामाने त्याचा शंख काढून घेतला आणि दुसरा त्याच्या घरातला शंख ठेवला. ते घरी आलं, घरच्याला सांगितलं, घरी म्हणे आम्हाला दाखवा, आम्हाला दाखवा. त्याने पूजा फिजा केली, आणि कुठं काय आला, तो घरचा शंख होता. ते तोळा नाही ना, अर्धा तोळा नाही, काय नाही. त्याला वाटलं अरे असं कसं काय झालं. पण त्याच्या लक्षात आलं की आपण दुसरीकडे कुठं मुक्कामच केला नाही. मुक्काम केला तो कुठं, मामाच्या घरी गेला. म्हणजे मामाने काढून घेतला. पण महाराज, मोठ्याविषयी असं बी बोलता येत नाही. गरीब माणसाला मोठ्याने त्याची चोरी केली आणि त्याला लुबाडलं, तरी लुबाडलं म्हणायची सुद्धा काय असते, भीती असते. आता काय करावं, पुन्हा गेला तो समुद्राकडे. पुन्हा मामाच्या घरी मुक्काम केला. मामानं, का रे आता का चालला? तो म्हणे काय, तो शंख तिथं त्याने सोनं दिलं 2 तोळे, आणि नंतर घरी गेलो तर ते काहीच देईना गेला. फसवलं समुद्राने मला. त्याला सांगितलंच नाही की माझा तुझ्यावर संशय आहे म्हणून. तो समुद्राजवळ गेला, समुद्राला हकीकत सांगितली. समुद्र म्हणे ठीक आहे, तो शंख तुझ्या मामाकडे आहे, पण आता मी तुला दुसरा शंख देतो. पण लक्षात ठेवा, हा शंख सोनं फिनं नाही देणार, पण गप्पा लय हानील. त्याला तो मोठ्याने म्हणायचं. त्याची पूजा करत असताना बंद खोलीमध्ये करायची. आणि पूजा झाली की शंखोबा, तो लगेच म्हणेल काय भक्ता. तू म्हणायचं मला 100 तोळे सोनं हवंय. तो म्हणेल 100 काय, 200 घे. बरंच तो शंख घेऊन पुन्हा मामाकडे आला. तर मग तो सगळ्या तयारीतच होता. मग मामानं सांगितलं आता दुसरा शंख दिला. आणि मामात पाहिला तर 2च तोळे देत होता दररोज. ह्याला जेवढं मागितलं त्याच्या डबल देतो. हा खरंच? हो. मग त्याने ते दुसऱ्या दिवशी खोली वगैरे आतून लावून घेतली. हा त्याला आपला असा कान लावून तो बोलतो सुद्धा म्हणे. कसं काय बोलतो? त्याने लगेच मोठ्याने, शंखोबा काय बघता, 100 तोळे सोने, अरे 200 तोळे घे. हे त्या मामाने कानाने ऐकलं. मग दुसऱ्या दिवशी जाऊ नाही दिलं महाराज त्याला. पुरणपोळीचा स्वयंपाक केला. त्याला थांबवून घेतलं आणि पुन्हा रात्री तो शंख काढून घेतला आणि 2 तोळेवाला शंख दिला. तो निघून गेला, त्याचं काम झालं. त्या मामाने पूजा फिजा केली. शंखोबा बोला बघता, मला 200 तोळं पाहिजे, 400 तोळं घे, दे ना, घे ना. बरंच त्याच्याकरता दृष्टांत नाहीच आहे. आमचं असतं ब्रह्मानंदे लागली टाळी, अंच्या करता तळमळी. काय खऱ्या गोष्ट आहे काय. विषय सुखाकरता मरमर चाललेली राहते. आणि गप्पा सगळ्या कशा असतात, समाधीचे सुख सांडावं वाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस घोटवीन लाळ. ब्रह्मज्ञाने हाती हा कुत्र्याकडे पाहून लाळ घोटतो. ही स्थिती असते. कशाकरता सांगितलं, शिकविले बोल बोले तैसी नाही. बोल देवा मी बोलतोय, पण जसा बोलतो तशा प्रकारची अंतःकरणामध्ये माझ्या काय नाही, अनुभवाची ओल नाही, निष्ठेची ओल नाही, विश्वासाची सुद्धा काय नाही ओल नाही, जिव्हाळ्याची ओल नाहीये. नुसतं जे शिकवलं ते बोलतो. तुकाराम महाराजांना विचारलं, कुणी शिकवलं हो तुम्हाला हे बोलायचं? कुणी शिकवलं? कुठं शिकले तुम्ही? तुकोबारायांच्या चरित्रामध्ये तर तुकाराम महाराज कुठल्या संस्थेमध्ये जाऊन राहिले होते असं काही दिसत नाही. तेव्हा कुठं शिकले तुम्ही? कुणी शिकवलं तुम्हाला? तुकोबारायांनी दुसऱ्या एका अभंगामध्ये आपलं आत्मचरित्र सांगितलेलं आहे. एका ठिकाणी तुकोबारायांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. शिकविले मज मुढा संतजनी, मज मुढा संतजनी शिकविले.
मला संतांनी शिकवलं. आता संत तुमच्याकडे कधी शिकवायला आले का तुम्ही त्यांच्याकडे शिकायला गेले? मला शिकवायला आल्यानंतर किंवा शिकायला गेल्यानंतरच मनुष्य शिकतो असं काही नाही. संतांनी ग्रंथ करून ठेवलेले आहेत. त्या ग्रंथाचं आपण घरी जरी अशा प्रकारचं वाचन केलं, त्याचा अर्थ समजून घेतला, त्याचा भाव, तरी ते काय होतंय? शिकवल्यासारखं होतं. तुकोबरेंनी नाथ महाराजांच्या भागवताची 1000 पारायणं भंडाऱ्या डोंगरावर केली अशा प्रकारचं तुकोबऱ्यांच्या चरित्रामध्ये सांगतात. ज्ञानेश्वरीचं तुकोबऱ्यांचं अखंड परिशीलन होतं, पारायण चालू होतं. संस्कृत तुकोबऱ्यांना कितपत अवगत होतं हे सांगणं कठीण आहे, पण साधना केल्यानंतर मग तुकोबऱ्यांच्या अंतःकरणामध्येच हे सगळे शास्त्र आपोआप काय झाले? प्रगट झाले. पण पहिल्यांदा साधना करत असताना तुकोबऱ्यांनी नामदेवरायाचा गाथा आहे, नाथ महाराजांचा गाथा, भागवत, रामायण, ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी, हे जे प्राकृत ग्रंथ होते या ग्रंथाचं खूप वाचन केलं. कारण अकस्मात दुःख येऊन आढळलं आणि तुकोबऱ्यांची चित्तवृत्ती अत्यंत चंचल झाली. त्यावेळेला त्या कालामध्ये तुकोबऱ्याने या ग्रंथाचा आधार घेतला, आश्रय घेतला. महाराज हे ग्रंथ अतिशय श्रेष्ठ आहेत. आपण या ग्रंथाकडे नौका या दृष्टीनं पाहत नाही. तसं पाहिलं तर या भवसागरातून तारून नेणाऱ्या काय आहे? नौका आहे. नौका तुकोबऱ्यांचं वचन आहे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. तयाच्या चिंतने, तर तयाच्या चिंतने या शब्दाचा एक अर्थ आहे, कारण त्याच्या हे दुसरं प्रमाण आहे. याचं पहिलं प्रमाण आहे पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. जो सर्व काळ अच्युत वदे तो देह पवित्र, आणि ती वाणी पुण्यवंत. त्यांची वाणी काय असते? पुण्यवंत असते. वाणी शब्दाचा अर्थ तोंड नाही. वाणी शब्दाचा अर्थ त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द. संतवाणी, अभंगाला काय म्हटलं जातं? संतवाणी. तर त्यांचं वाङ्मय ही त्यांची वाणी आहे. आणि ती वाणी म्हणजे वाङ्मय काय आहे? पुण्यवंत आहे. त्या वाङ्मयाचं चिंतन केलं. तयाच्या चिंतने सामान्य नाहीये. ज्ञानेश्वरीचं चिंतन, गाथ्याचं चिंतन, भागवताचं चिंतन, या ग्रंथांचं चिंतन हे तप आहे. तप म्हणून याच्याकडे पाहायला पाहिजे. आपण काय करतोय? हे तप अशा प्रकारचं करतोय. अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे तरी जाण जेवी दुधी हंसे सुदली चाचू. तप या शब्दाचं व्याख्यान करत असताना ज्ञानोबऱ्यांनी असं म्हटलेलं आहे की तपाचे 2 प्रकार आहेत आणि त्याच्यातलं ग्रंथचिंतन, सारासार विचार हे फार मोठं तप आहे. तेव्हा या ग्रंथाच्या चिंतनाने मनुष्याची पाप जळतात, दोष नष्ट होतात, त्या दोषातून मनुष्य वरती येतो, साधना करून भगवत साक्षात्कारापर्यंत पोहोचतो. अशा प्रकारे या ग्रंथाचं अर्थाचं चिंतन शांत म्हणून मन करून करणं, असं ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याला असा भास होतो की आपल्यासमोर ज्ञानोबाराय बसलेले आहेत, आपल्यासमोर तुकोबाराय बसलेले आहेत आणि ते तुकोबाराय आपल्याशी बोलतात. ज्या वेळेला आपण अंतर्मुख होऊन या ग्रंथाचं चिंतन करायला लागू त्यावेळेला हा अनुभव येतो. तुकोबारायांना तो अनुभव आलेला होता. म्हणून तुकोबाराय म्हणतात की मला कोणी शिकवलं? संतांनी शिकवलेलं आहे. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करोनिया. काही संतांची उत्तरे विश्वास आदरे करोनिया पाठ केली. आम्ही पाठ करतो पण विश्वास आणि आदर हा कमी पडत असावा. तुकोबाराय म्हणतात मी पाठ केली पण विश्वास ठेवून पाठ केली. आम्ही विश्वासाचा अभंग सुद्धा विश्वास ठेवून पाठ नाही करत. हे काय संताची पायी हा माझा विश्वास. हा अभंग पाठ तरी आपण खरंच संतांच्या पायावर विश्वास ठेवून केलेला असतो का? खरंच संतावर आपला विश्वास आहे? खरंच संतावर विश्वास आहे? सामान्य विश्वास असेल महाराज, सामान्य विश्वासाला काही किंमत नाहीये. खरंच संतावर विश्वास आहे
तर मग संतांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण का नाही जीवन जगत? याचा सरळ सरळ अर्थ आहे की संतांच्या पायावर पाहिजे तेवढा काय नाही, विश्वास नाहीये. तुकोबाराय म्हणतात मी विश्वास ठेवला, त्याचा आदर केला, विश्वास ठेवला आणि संतांची वचनं काय केली, पाठ केली. अर्थात तुकोबारायांना कोणी शिकवलं? संतांनी शिकवलं. तुकोबाराय म्हणतात जे संतांनी शिकवले शब्द तसं मी बोलायला लागलो. शिकविले ते बोले, पण तैसी ओल नाही, तशा प्रकारची ओल नाही. परमार्थामध्ये शब्दाला महत्व नाहीये, ओलीला महत्व आहे. ओलीला त्याच्या दृष्टीनं, समाजाच्या दृष्टीनं. महाराज समाज हसेल, समाजाचं रंजन होईल. समाजाचं रंजन होणं वेगळं आणि समाजाचं कल्याण होणं वेगळं. एखाद्या कीर्तनात एखादा तरी मनुष्य विषयासक्त असणारा जर विषय विरक्त झाला आणि तो परमार्थाला लागला तर समजावं वक्त्याच्या शब्दामध्ये काय आहे, ओल आहे, ओल. आमची कीर्तनं झाली की गावात भांडणं होतात. तुकोबारायांनी अपेक्षा केलेली आहे की ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया, जयाचिया वचना ओलावा, ऐसियाचा संग देई नारायणा. मला अशाची संगती दे की ज्याच्या शब्दामध्ये काय ओलावा, किमान जिव्हाळ्याचा तरी ओलावा असावा, विश्वासाचा तरी ओला, अनुभवाचा ओलावा असेल तर मग प्रश्नच नाही. पण अनुभवाचा ओलावा असलेले संत आहेत आणि संतांची संगती आपल्याला घडेल एवढं पुण्य आपल्याकडे आहे की नाही कोण जाणे. किमान संतांची संगती होण्या इतकं पुण्य नसलं तरी संतांच्या वाक्यावर खरा खरा विश्वास द्यायचा आहे, अशाची संगती जरी आपल्याला भेटली तरी पुष्कळ झालं. तुकोबाराय म्हणतात देवा मलाही कळायला लागलंय की माझ्या शब्दात काय नाही, ओल अशा प्रकारची नाही, काही ओल नाहीये, कोरडे कोरडे शब्द आहेत. आता देवा संदेह नाही, वाया गेलो याशी काही. तेव्हा जी साधना करतोय त्याच्यात ओल नाही, बाकीच्या साधना तर काही करत नाही. आणि मग साधनाच केली नाही किंवा साधना जशी करायला पाहिजे तशी केली नाही तर साध्य प्राप्त होण्याचा काही संबंध नाही. म्हणून देवा आता याच्यामध्ये काय नाही, संशयच नाही. कशामध्ये? मी वायाला गेलो, याच्यामध्ये गेलो वायाला. लोक तर तुम्हाला मानतात तरी वायाला गेलो, कीर्तनाचे लय तारखे येतात तुम्हाला तरी वायाला गेलो, वाया गेलो याची संदेह नाही. कशावरून म्हणता तुम्ही? एक तर माझ्या शब्दामध्ये काय नाही, ओल नाही. दुसरी गोष्ट आहे एकांताचा वास नाही, संकल्पाचा नाश नाही. साध्य प्राप्त करून घेण्याकरता वृत्तीच्या ठिकाणी एकांतिकत्व निर्माण होणं गरजेचं आहे. एकांतात राहावं. एकांत शब्दाचे 3 अर्थ आहेत. काळ सारावा चिंतने एकांतवासी, याच्यासाठी वनांतरा जातो सांडोनिया घरा. हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची ते आवडी विठ्ठल गाईजे एकांती. विठ्ठल गाईजे पण कसा गाईजे? आवडी गाईजे आणि एकांती गाईजे. एकांतात आवडीनं विठ्ठलाला गावं म्हणजे हित होतं. हिताकरता हे साधन तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात एकांतात राहायला मिळत नाही. आता लोकांचा एवढा वाढला. एकांताचं अतिशय महत्व आहे. भक्ता एकांतिनो मुख्या. नारद महर्षींनी म्हटलेलं आहे की एकांती भक्त हा काय आहे? श्रेष्ठ अशा प्रकारचा. एकांत म्हणजे काय? अंत म्हणजे शेवट. एकामध्ये ज्याचा शेवट आहे त्याला काय म्हणतात? एकांत. या एकांताचे 3 अर्थ आहेत. योगाचं साधन करणाऱ्याचा एकांत वेगळा,
भक्तीचं साधन करणाऱ्याचा एकांत वेगळा आणि ज्ञानाचं साधन करणाऱ्याचा एकांत वेगळा. ज्ञानामध्ये एकांत शब्दाचा अर्थ एक स्वरूप असणारा परमात्मा, त्या परमात्म्यामध्ये चित्ताचा लय होऊन जाणं, हा काय आहे? एकांत आहे. योगाच्या दृष्टीनं एकांत शब्दाचा अर्थ तो एकटाच तिथं असणं, एकट्याशिवाय दुसरं कोणीही नसणं, एकटा असणं. एकटा अली गेली नाही. होतं का मयुरेही आम्ही नाना म्हणू. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्यश्रितम नातिनीचम चैलाजन कुशोत्तरम, या श्लोकावर ज्ञानोबरांनी एकांताचं गोड अशा प्रकारचं चिंतन केलं. योगा करता एकट्याने असणं हा काय आहे? एकांत आहे. भक्ती करता एकट्याने असणं हा एकांत नाहीये. मग एकांत म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा एका ठिकाणी अंत होणं. म्हणजे व्यक्ती अनेक असत नाही, पण सगळ्याची आवड काय पाहिजे? एक पाहिजे. एक विषय तो सगळ्यांचा हरी, त्यांच्या आवडीने आवडी इतरी. अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. विचार करीती वैसोनी गवळणी, त्या कृष्णकामिनी, त्या गवळणीमध्ये तुकोबारांनी म्हटलेलं आहे, एकांती त्या जाती हरीशी घेऊन. त्या गवळणी हरीला घेऊन कुठं जातात? एकांतामध्ये. गवळणी आणि एकांतात जातात हरीला घेऊन. गवळणी अनेक आणि अनेक पुन्हा एकांतात. अनेक असल्यावर एकांत कसं काय राहिला? तर याचा अर्थ त्या कृष्णाविषयी अत्यंत प्रेम असणाऱ्या त्या अनेक असल्या तरी सगळ्यांच्या आवडीचा विषय एक आहे. म्हणून अनेक साधकांनी भक्ती करणाऱ्या, पण ज्यांची आवडी कशावर आहे? परमात्म्यावर आहे. ज्यांना साक्षात्कारा करता हिता करता साधना करायची, असे अनेकांनी एकत्र येऊन केलेली साधना, ही साधना काय आहे? एकांतच आहे. एका भावाचा एकांत पिक पिकला अनंत. तर भावाचा एकांत म्हणजेच आवडीचा एकांत हा भक्तीचा एकांत आहे. तुकोबाराय म्हणतात एकांताचा वास नाही, तो एकांत राहिला नाही. आता भक्ती करणाऱ्यापेक्षा आमच्याकडे दुसरीच लोक जास्त येतात. दुसरी कोणती येतात? दुकान चालत नाही, वर्ग होत नाही, सुनाचं पोराचं जमत नाही, डोकंच दुखतंय, आजारच आहे, अमकच आहे, तमकच आहे. म्हणजे परमार्थिक जिज्ञासाच्या आवडीच्या माणसापेक्षा संसारामध्ये दुःखी असलेले असे लोक जास्त येतात. त्यांचा विषय भिन्न असतो. त्यामुळे एकांतात राहणं जमत नाही. एकांतात वास नाही, वास म्हणजे राहणं नाही. आणि संकल्पाचा नाश नाही. भक्ताचा चित्तामध्ये एकच संकल्प असला पाहिजे, भगवत सेवा. भगवत सेवेच्या अनुकूल दुसरे संकल्प ठीक आहे, बाकीचे संकल्प येतात का? संकल्प तो नाही तुझा महाराजा विनतो. संकल्प दुसरे असले की अनन्यता गेली. संकल्पाचा नाश नाही म्हणजे अनन्य नाही, एकांताचा वास नाही. आणि मग नुसतीच साधना चालू आहे वर 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 वर. काय अर्थ आहे त्या साधनेला? तुकोबाराय म्हणतात अशा साधनेने कुठं हित आणि कल्याण थोडीच होत राहते. म्हणून देवा, आता मला तर लक्षात आलंय की आपलं काही कल्याण होत नाही. नक्की आता या जन्मामध्ये वाटोळ होणार आहे. वाटोळ सगळ्यात महत्वाचं. बुद्धी नाही स्थिर, बुद्धी स्थिर नाही, सद्बुद्धी नाही. बुद्धीचे दोन प्रकार आहेत, दुर्बुद्धी आणि सद्बुद्धी. दुर्बुद्धीचं ते लक्षण आहे, अस्थिर असते, ती क्षणाक्षणाला बदलत राहते. एरते दुर्मती जे बहुधा से विकरती, जेथ अविवेकी रमती निरंतर. एरते दुर्मती, दुसऱ्या दुर्मती दुर्बुद्धी अशा प्रकारचे म्हणतात. बहुधा असे विकरती,
अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग. प्रत्येक क्षणाला त्या विचाराचा रंग बदलतो. कधी हे करावं, कधी ते करावं, कधी ते करावं, कधी ते करावं, कधी ते करावं. कुठल्याही एका विचारावर बुद्धी काय राहत नाही, ठाम अशा प्रकारची स्थिर राहत नाही. बरंच परमार्थातलं कुठलंही साधन करत असताना बुद्धी स्थिर लागते. त्यावेळेला ती साधना उत्कृष्ट अशा प्रकारची आपली वाटचाल करते. बुद्धीचं जर सहकार्य नसेल तर मग नाही उपयोग होत. बुद्धीलाच काही ठिकाणी चित्त म्हटलेलं आहे. म्हणून थोडे आहे चित्त साह्य झाली. चित्ताचं जर सहकार्य प्राप्त झालं तर मग थोडं आहे. मग परमार्थाचं साध्य फार दूर नाहीये, जवळ आहे. चित्तानं सहकार्य केलं नाही. चित्ताने सहकार्य करणं आणि चित्ताने सहकार्य न करणं याचा अर्थ काय? परमार्थिक सिद्धांताच्या ठिकाणी चित्तानं स्थिर होणं, बुद्धीनं स्थिर होणं हे सहकार्य करणे, आणि परमार्थाचे जे सिद्धांत आहेत त्याच्याकडे तिनं पाठ फिरवणं हे काय आहे? सहकार्य न करणे. असं जर सहकार्य ती करत नसेल तर मात्र किती काही दिवस भजन करून किती काही टाळ जरी उघडून संपवले, म्हणजे वाजून वाजून घासून 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 जरी संपले, तरी जोपर्यंत चित्ताचं सहकार्य होत नाही तोपर्यंत आपल्याला साध्याचं दर्शन होत नाही. चित्ताचं सहकार्य लागतंच. बरं, सगळ्यात महत्वाचं आहे. शास्त्रामध्ये सिद्धीच्या प्राप्तीकरता चौघांच्या कृपा महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. एक ईश कृपा, दुसरी गुरुकृपा, तिसरी शास्त्रकृपा आणि चौथी आत्मकृपा. आत्मकृपा म्हणजेच अंतःकरणाची कृपा. ह्या बाकीच्या तिन्ही कृपा असतील, जर आत्मकृपा नसेल काहीच उपयोग होत नाही. काहीच उपयोग होत नाही. आपल्याला नरदेह मिळाला याचाच अर्थ देवाची आपल्यावर काय आहे? कृपा आहे. कारण देवाच्या कृपेशिवाय मानवदेह मिळतच नाही. देवाने हा दिलेला आहे. देवे दिला देह भजना. मानवदेह मिळाला देवाची कृपा आहे. मानवदेहात मिळून आपल्याला या संप्रदायापर्यंत आणलं ह्याची देवाचीच काय आहे? कृपा आहे. सद्ग्रंथापर्यंत आलो आपण, देवाची कृपा आहे. देवाची आहेच कृपा आपल्यावर. संतांचे शब्द आपल्यापर्यंत पोहोचले, संतांची कृपा आहे. त्या शब्दाचा अर्थ कळायला लागला, शास्त्राची कृपा आहे. पण त्या अर्थाप्रमाणे वागू वाटत नसेल तर ती आत्म्याची अवकृपा आहे. संतांच्या शब्दाचे अर्थ कळतात, दुसऱ्याला सांगता येतात, पण आपल्याला वागावं वाटत नसेल तर समजावं आपल्यावर शास्त्राची कृपा आहे, पण आपल्यावर आपली कृपा नाही. आणि जोपर्यंत आपल्यावर आपली कृपा होणार नाही तोपर्यंत शास्त्र, ईश्वर, संत काहीही करू शकत नाहीत. म्हणून भगवंताला म्हणावं लागलं, उद्धरे आत्मना आत्मानम. आपण आपला उद्धार करणं गरजेचं आहे. आपुले आपण करा सोडवण. तुकोबाराय म्हणतात, देवा ही आमचीच आमच्यावर कृपा नाही, आमचेच आमच्याकरता शत्रू झालेले आहेत. महाराज, आपलेच इंद्रिय आपल्याकरता शत्रूचा व्यवहार करतात. जगाकरता चांगले काही काही माणसं असेल, घरी नाही नीट बोलणार, आई वडिलाला नीट नाही बोलणार, सगळ्या जगाबरोबर गोड बोलतो. काय घरी माता पितरा धडबोली नाही संसार, आणि यारा विश्वभरी आदरा. तो कोण आहे? मूर्ख मूर्ख मूर्ख. सगळ्या जगात या या दादा, या काका, या काकाने. म्हातारा इथंच बसलं का? म्हणजे बाकीचा काका, आणि याला ज्यांनी जन्म दिला ते म्हातार मूर्ख. तुकोबाराय सांगतो तसं महाराज इंद्रिय आपल्याकरताच काम बिघडते. चार माणसं म्हणले, बोला ना थोडं कीर्तन करा, लगे कीर्तन करायला, लगे गायन करायला, लगे वाजवायला तयार होतो. आणि मग एकांतात आपल्याच चित्तशुद्धी करता करा ना कीर्तन. इथं कोण आहे आता? झोपा. एकादशी असली तरी पसरतो. म्हणजे आपल्याकरता करायला नको वाटतं महाराज, लोकांकरता करायला वाटतं. इंद्रियाची तीच बोंब, हिताची जे जे निके ते सदाची या इंद्रिया
दुखे एरवे सोपे योगासारखे काही आहे, बुद्धीची तशी स्थिर आहे, बुद्धी नाही स्थिर. बोलून काय काय उपयोग होतो, बोलून नसतं. बरं, पोटा पाण्याची व्यवस्था होते, बोलता आलं म्हणजे मग कुणी ठोकडायला वाढतं ना, मग काय एवढी काही अडचण नाही राहत. पण मग हिताचा त्याचा काय राहत नाही, संबंध राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा माझी बुद्धी स्थिर नाहीये, आणि सगळ्यात महत्वाचं ज्या शब्दाची मी उपासना करतोय त्या शब्दाला काय नाही, स्थैर्य अशा प्रकारचं नाहीये. तुका म्हणे शब्दा धीर नाही, बुद्धी स्थिर नाही, आणि शब्दा धीर नाही. आता एक बोलल तर थोड्या वेळाने दुसरंच बोलल, थोड्या वेळाने दुसरं बोलल, तर त्याच्यानंतर तिसरंच अशा प्रकारचं बोलल. कुठल्याही शब्दावर ठामपणाने चित्त उभं राहत नाही, अशी माझी स्थिती झालेली आहे. म्हणून देवा मी म्हणतो की आता देवा संदेह नाही, वाया गेलो याशी काही. तेव्हा आता याच्यात काही संशयच राहिलेला नाही, नक्की आता मी वायाला गेलेलो आहे. मग आता गेले तर गेले, मग आमच्या पुढं कशाला सांगायचं, तुमच्या पुढे याचं सांगायचं की तुम्ही काहीतरी हस्तक्षेप करावा, काहीतरी आमच्यावर कृपा करावी, काही मदत करावी. एखादा बुडायला लागला, मेलो मेलो मेलो, अरे काय झालं रे, बुडायला लागलो, मग बुड ना. आरडतो कशाला, कशाला आरडत असतो तो, की कुणीतरी येऊन काय करावं, काढावं म्हणून आरडत असतं. तसं तुकोबारे देवाच्या समोर जे आरडतात त्याच्या पाठीमागे जरी स्पष्ट म्हटलेलं नाही तरी त्याच्या पाठीमागे हा भाव आहे की देवा आपण कृपाळू आहात आणि मी वायाला चाललेलो आहे, मला तुम्ही काय करा, मदत अशा प्रकारची करा, नाहीतरी वाया गेलोच मी आहे. आता देवा संदेह नाही, वाया गेलो याशी काय. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की